कॉलेजला, तू जा, मला स्टडी करायचंय प्लीज. परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास केलास ना तरी देखील तू पास होशील, कळलं? अगं आणि तुला 100पैकी 100 गुण मिळवून करायचंय काय? समजा एखाद्या विषयात नापास जरी झालीस ना तरी तुला पास करण्याची जबाबदारी माझी आहे. अगं ग्रॅनी आजी, मुळात आज कॉलेजमध्ये मी येऊन काय करू? ब्लड डोनेशन कॅम्प आहे, मी काय करणार आहे? अरे म्हणून तर म्हणते ना तुला, मला तुला हे दाखवून द्यायचंय की त्या कमळीला दिवसभर अभ्यास न करता कसं कामाला जुंपलेलं आहे हे मला तुला दाखवायचंय, म्हणून मी तुला चल म्हणते. चल ना. आई खूप मोठा प्रॉब्लेम झालाय काय? कळतच नाही मी काय करू, माझं डोकं बधीर होत आलंय. रागिणी शांत हो बळा, काय झालंय स्पष्ट सांग जा, बोल. अगं आई, त्या राजन आणि म्हातारीने स्केच आर्टिस्ट बोलवलाय. राजन आणि गौरीच्या फोटोवरून त्यांची मुलगी कशी दिसू शकते त्याचं स्केच करणार आहेत ते. ए हट, चल चल, याने काय होत नसतं. हे बघ, याने काही एक होणार नाही आणि पुढे करणारच काय? ह्याने काय त्यांची मुलगी सापडणार आहे का? असं काही नाही होणार. ग्रॅनी आजी, असं होतं, याला AI म्हणतात. हा AIचा जमाना आहे. तू ओल्ड आहे ना म्हणून तुला नाही माहिती, पण AI खूप पॉवरफुल आहे. तुला त्याची पॉवरच माहित नाही. आणि त्या स्केच आर्टिस्टने जर त्या मुलीचं स्केच बनवलं ना तर डॅड आणि आजी लगेच तिला शोधायला लागतील आणि मग तिला शोधून घरी आणतील आणि मग तिला घरी आणलं तर माझं काय होईल? ग्रॅनी आजी, तू गप्प बस का? त्याचं काही एक होत नाही. आणि समजा त्यांनी शोधून काढलं पण त्याचं मी नंतर बघेन. कारण आता या घटकेला माझा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर ती तुझी गावछाप कमळी. कारण सगळ्यात अगोदर मला तिचा काटा काढायचे आणि त्यासाठी मी व्यवस्थित प्लॅन केलेला आहे, कळलं? अनुबाळा चल ना, त्या कमळीचा अभ्यासाविना दिवस कसा वाया जातोय ना हे मला तुला दाखवून द्यायचं. काय किती गयावया करायला लावताय तुम्ही? तुम्हाला दोघींना यायचंय की नाही? मला माहित आहे तुम्ही सगळी रक्तदानासारखं पुण्याचं काम करायला लई आतुर राहायचा, पण खरं तुमच्या पेक्षा जास्त आतुर असलेली आपल्या ओळखीची 3 लोक इथं आहेत आणि ती आपल्या कॉलेज संघ बी जोडली गेलेली आहेत. कामिनी मॅडम सोबत रागिनी महाजन आणि त्याचबरोबर GS पदाची निवडणूक थोडक्यात हरलेली आपल्या सगळ्यांची लाडकी अनिका महाजन. तर या सगळ्या बी रक्तदान करून आपल्या उत्साहात भर टाकणार आहेत. ग्रॅनी आजी, निंबू कच्चा लिंबू जरा जास्त शानपणा नाही करत आहे. हो हो, थांबीला ना आत्ताच बघते मी. थांब आई, या मुली सगळं मुद्दाम करतायत. दिसतंय दिसतंय. ते काही असो, मी माझं ब्लड डोनेट करणार नाहीये. त्याच एक ना गप ना. ठीक आहे, पण आता या एवढ्या सगळ्या लोकांसमोर आपल्याला नाही म्हणता येणार नाही, कळलं? कारण जर का आपण ब्लड डोनेट केलं नाही तर आपलीच नाचक्की होईल, लोक आपल्याला फसतील. तेव्हा आता दुसरा काही पर्याय नाही, आपल्याला करावं लागेल. लक्षात ठेव. ग्रॅनी आजी, मी नाही येणार आहे. नाही. ठीक, बरं, लोक बघतात. कामिनी मॅडम, हा, येत आहे ना? हो हो, चालेल. मॅडम या. मी नाही येत. हा, आता पडा. नाही म्हणजे खाटावर पडा. चला. ए बळा, तुला काय होतंय ग राजा? मला कसं तरी होतंय. मला काही सुचत नाही ग, खूप चक्कर येते, मला त्रास होतोय, मला काहीतरी कर. माझ्या बॉडी मधलं ब्लड गेलं ना, मी मरणार आहे का? मी मरून जाणार आहे आता ब्लड गेलं म्हणून. शांत बस, असं काही नाही, तू ठीक आहेस. तुला काही खायला देऊ का? अगं राजा, तू ब्लड डोनेट केलेस की नाही म्हणून थोडी शुगर लो झाली, बाकी काही नाही. तू हे घे, तू कॉफी घे, तुला बरं वाटेल. चक्कर येते. हे घे बिस्किट खा. ओके ओके वाटतंय? हा आई, त्या निंगीला हे सगळं कमळीनेच करायला सांगितलं असणार नक्कीच. कसल्या आगाऊ मुली आहेत या. आपण त्यांचा पचका करायला आलो होतो, यांनी आपलाच पचका केलाय. तरी मी या ग्रॅनी आजीला बोलत होते,
मी बोलत होते मी नाही येते पण नाही, तिने माझ्यावर जबरदस्ती केली. म्हणून मी आली, म्हणून ती आज गावच्या माझं ब्लड प्यायली आहे. मला तिच्या कमळीचा इतका राग येतोय ना, असं वाटतं तिला मारून टाकू. अनिका, तू कशाला त्रास करून घेते स्वतःला? शांत राहा. सगळं ग्रॅनी आजीमुळे झालंय. गप्प बसा ना जरा. आता अनिकाला जे हवंय ना तसंच होणार आहे. म्हणजे आईचा अरे राजन, त्याने तर अनिकाच स्केच अगदी 70-75% बरोबर काढले रे. म्हणजे याचा अर्थ तुझा आणि गौरीचा फोटो त्यांना दिला तर मग माझ्या मोठ्या नातीचा चेहराही ते अगदी हुबेहूब काढतील. म्हणजे तिच्या चेहऱ्याशी एवढा मिळता जुळता तर नक्कीच काढतील ना. हो आई, मी आत्ताच त्याला आमचे फोटो नेऊन देतो आणि त्याला सांगतो की लवकरात लवकर स्केच काढ बाबा. राजन, कधी एकदा तो माणूस स्केच काढतोय आणि कधी एकदा या डोळ्यांनी माझ्या मोठ्या नातीचा चेहरा मी बघते असं झालंय मला. राजन, त्या आर्टिस्टनी जर हे काम केलं ना आपलं, तर त्याला आपण खूप मोठं बक्षीस देऊया. आई मी समजूच शकतो, पण हॅलो, तू लवकर ये म्हणजे झालं. हा, हो, मी निघतेच आहे. अरे आता मला तरी इथे कुठे जास्त राहणार आहे. चल ठेवू फोन.